ऐका ना, आज मी गजरा बनवला होता. कशासाठी? तर चला सांगते. सुरुवातीपासून चालू करू. आज आधी घरी छान पूजा करून घेतली होती. अशी काहीशी आज माझी पूजा झाली होती, कारण आज वटपौर्णिमा होती. हो, हा व्हिडिओ वटपौर्णिमेचाच आहे. मी बऱ्याच दिवसांपासून तुमच्यासोबत शेअर करणार होती आणि राहिलाच होता. तर आज घरीच छान फुलं निघाले होते. तसा उपवास मला नव्हताच, कारण मला उपवास चालणारही नव्हता. पण आईने म्हटलं की उपवास नाही करत तर ठीक आहे, थोडी पूजा तरी करून घे. पण मी आईला उपवास होता म्हणून आईसाठी छानच गजरा वगैरे बनवायला घेतला होता. त्यांना हे असं छान आवडते ही गजरा वगैरे लावणं. आणि घरी आंबेही आणले होते. म्हटलं आधी एक आंबा खाऊन घेऊया. पूजेसाठी आंबे आणले आणि मी आंबा एन्जॉय केल्यानंतर आईने स्वयंपाक केला. मला तर उपवास करायला आधीच सांगितलं नव्हतं, डॉक्टरांनी पण नाही आणि घरी पण नाही. त्यामुळे मी तर माझं छान जेवण केलं. आता ही वटपौर्णिमा अशी गेली का खाऊन पिऊन पूजा करायची. साडी घालायची इच्छा नव्हती म्हणून आधी सूट काढला आणि आईची तयारी झाली पण होती. छान स्वतःसाठी एक रेड कलरचा ड्रेस काढला होता. म्हणजेच हा सूट कसा दिसतो हे मला कमेंट करून सांगाल बरं. मला तर सगळ्यांनी छानच म्हटलं आहे. तुम्ही पण सांगा तुमचं ओपिनियन काय आहे. स्वतःची छान तयारी वगैरे केली. आता मेकअप तर मी जास्त करतच नाही प्रेग्नन्सीमध्ये. तसं हे जेवढं होईल तेवढं मेकअप अवॉइड करायचं, जे आपल्याही स्किनला चांगलं राहत नाही. प्रेग्नन्सीचा ग्लो हा वेगळाच राहतो आणि तो जेवढा नॅचरल ठेवला तेवढाच छान असतो. आम्ही दुपारी लगेच तयारी वगैरे केली आणि पूजेला निघालो. तिथे गेल्यानंतर आईने छान पूजा केली. जिथे आम्ही गेलो होतो, जिथे वडाचं झाड आहे, तिथे एक छान मोठं मंदिर आहे महादेवाचं. छोटे छोटे तिथे 1-2 अजून मंदिरं आहे, जिथे देवीची वगैरे मूर्ती आहे आणि सोबत एक मोठं मारुतीचं मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर आईने आधी आईची पूजा पूर्ण करून घेतली. मला फेराही घालता येत नव्हता. तिथे गेल्यानंतर काकूंनी सांगितलं की तू फेरा पण नको घालू आणि पूजा पण नको करू, फक्त महादेवाच्या पिंडीला पाणी टाकून दे. तिथे होतंच तर मी तेही केलं. तेवढी माझी पूजा करून झाली आणि आईने आईची पूजा केली. वटपौर्णिमेची पूजेची कथा आणि ह्या वटसावित्रीची कथा हे तुम्हाला माहितीच असेल. अधीराचं आणि माझं एकच चालू होतं की अधीराला तिथे आंबे दिसत होते आणि मला तिथं पेढा दिसत होता. तिचं लक्ष फक्त आंब्यांवरती होतं. तिथे आधी छान महादेवाचीही अशी पिंड होती आणि देवीचीही पिंड होती. आईने पूजा वगैरे केली आणि तिथे एक व्यक्ती अशी होती की जी ही पूर्ण कथा सांगत होती. तुम्हीही कधी ऐकली आहे का? ऐकलं असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तर तिथे बसून पूर्ण कथा ऐकली. आईनेही आईची पूजा केली. आरती वगैरे झाली, सगळं झालं आणि त्या व्यक्तींनी तिथे छान आरतीही म्हटली, गाणेही म्हटले. सर्वांना हळदी-कुंकू देणं हे कंपल्सरी असते. मला मिळालं म्हणा, फक्त ओटी न मिळता मला तसाच पेढा मिळत होता. आणि माझी आणि अधीराची नजर एकाच गोष्टीवरती होती की मला हवा होता आंबा आणि तिला हवा होता पेढा. तर मला पेढे देत होते आणि तिला आंबा देत होते. आम्ही दोघी एकमेकींची एक्सचेंज करत राहिलो. आईने सर्वांची छान ओटी वगैरे भरली. ओटी भरताना आमच्याकडे नावंही घेतात. आईने तसं बऱ्याच जणांचं घेतलं. आणि इथे जाण्याचा एक फायदा असा असतो की जे नवीन लग्न झालेले असतात ना, ते सर्व येतात. त्यामुळे तिथे गेले की सगळ्याच जणी दिसतात आणि छान वाटते त्यांना. छान तयारीत वगैरे करून बघितलेलं. आईने आज गजराही लावला होता बरं मी बनवलेला. तुम्ही बघत असाल. आईची साडी छान दिसत होती. सर्वांनी छान पूजा केली, ओटी भरली आणि आईने शेवटी ताईला नाव विचारलंच. बाकी सगळ्यांना विचारलं तर त्यांना नाही म्हटलं. पण जेव्हा आई केलं तेव्हा त्यांना नाव सांगावंच लागलं. बऱ्याच जणी अशाही होत्या ज्या नवीन लग्न झालेल्या होत्या, त्यांची पहिली होती. ही माझी पहिली नव्हती बरं, नाहीतर मला करावंच लागली असती. पण ही माझी दुसरी वटपौर्णिमा होती. त्यामुळे यावर्षी प्रेग्नन्सीमुळे मला नाही केली तरी चालेल असं म्हटलं होतं. कोणी कोणी म्हणतात की झाडाजवळ जाऊ नये, पण तसं तर आपल्या याच्यामध्ये वटवृक्ष हे खूप पवित्र मानलं जाते आणि इथे स्वामी समर्थांचाही वास असतो. त्यामुळे तिथे जायला काहीच हरकत नाही. फक्त तुम्ही फेरा किंवा पूजा चालत नसेल तर करू नका. ताईंनी नाव घेतलं आणि नंतर आईंचे मी काही फोटो काढले. ते तर असतातच. एवढी छान तयारी केल्यानंतर फोटोशूट नाही झालं तर मग काय फायदा. आईंचे, अधीरांचे सर्वांचे छान फोटो वगैरे काढले आणि घरी यायला निघालो. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासोबत माझी जर्नी अशीच छान चालू राहते आणि येणाऱ्या प्रत्येक माझ्या लाईफमधले अपडेट मी तुम्हाला